गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात दिवाळी पाडव्याने झालेली आहे. हा थांबा एक मिनिट, मला बोलू दे. तर आता प्रियांका तू दिवाळी पाडव्याला बायको नवऱ्याला ओळख असते, त्यामुळे थोडं हसत जा. बायकोंना फायदा, पैसे काढा चला. अरे बाप, पैसे द्यायचे का? काढा ना. अरे भाई त्याच्याने प्रियांका काकू आम्हाला पार्टी देतील. किती रुपये देऊ? 10 रुपये? 10,000 रुपये द्या. तुला काय माहित बायकांना पैसे देतात? कुणी दिलेलं पाहिलं तू? ते पप्पांनी दिले का? अजून आवडलंच नाही आता पैसे कुठून देऊ? काका 500. तुला माहित कसं काय? 500 नाही, 50 रुपये. नाही ना, 1000 रुपये तरी द्या. काय 500? अरे 5 रुपयाचा कॉइन देते. नाही एकच टाकले. विवान किती देईल? विवान रोकडा. विवानला किती द्यायचे? विवान बस 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 दिन त्याला ओळखतो. आमच्या किती हात जातो काय माहिती. मागीचं काहीच नाही. बिचारे बाबांना खाली बसून दिलं. काय ओ माय गॉड, काय दिवाळी काय सांगा. दिवाळी पाडव्याचं गिफ्ट प्रियांकाला. थँक्यू. कधी घेतलं? त्या दिवशी सुषमाचं आहे म्हणून आहे ना. टाका ना. पप्पा टाका ना, तसं ताट नाही ठेवा. काय काका तुम्ही काय आणलं? अरे ते श्रावला त्यांना चला काढा, पैसे द्या. प्रियांका अनबॉक्स करणार आहे का? काय हो, तू पैसे नोट टाका. ए साडी घेतली तुम्ही तर. मस्त आहे. मस्त आहे. आवडली? हो. येतं का काय पिशा उघडून बघ. किती नाही साडी 21वी साडी कशी उघडून बघ ना पूर्ण. उघडू का? आता दिवाळी 2-3 येतात. आवडली का पण? नाही नाही आवडली ना. तसंच म्हणते. कलर वेगळा आहे, मस्त आहे. पैठणी काय नाव आहे? मिंत्रावरून मागवली. केलंय आम्ही. हे मस्त आहे ना ब्लाऊज? आणि इथं त्यांच्याकडे शिवण टाकते. मिंत्रावरून मागवलाय. दे दे दे, रडायला लागला तो. है ना. बघा मित्रांनो, 10 वाजलेत. आता आम्ही चाललोय प्रियांकाच्या माहेरी. खूप खुश आहे प्रियांका. तुमच्या सासरी? माझी सासरी मग खुश असते का सगळ्यात? मग झालंय पाडवा झालाय. आता उद्या भाऊबीज. कसं बसलं दिसतंय ते? दिसतोय ना पिल्ल्या. कसं बघतोय तो? पुढे बस जा. हा लगेच उडी मारली. पुढे बस म्हणलं. चालायचं का? पप्पांना गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. त्याला ते मागचं ते खेळायला बॉल वगैरे घेतलाय. नाही बसला तू, बसू दे. काय असतो रे? ए ए म्हणजे काय? CNG भरला, प्रेशर 200च्या आसपास होता. तरी गाडीमध्ये CNG बसला अराउंड 7.9, म्हणजे 8 किलो बसलाय. हायेस्ट किती होता आपला? 9. तर तेवढा नाही बसला. मित्रांनो, इथं कोंडापुरीमध्ये सुरुची डेअरी आहे. तर मस्त एकदम, तुम्ही नाव ऐकलं असेल. तर आम्ही नेहमी येता जाता इथून तूप घेतो, आईस्क्रीम, ताक, लस्सी घेतो. तर प्रियांका गेली आता तिकडे तूप आणायला. गाईचं तूप चांगलं मिळतं इथं. तर डेअरी दाखवतो तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने. जास्त नाही लागलं, स्लिप झाली. आवाज आला फक्त, काहीच कळालं नाही. चालत होते का स्कूटीवर होते माहित नाही. आवाज आला ना एवढा मोठा. आला चौकात बोल ना. ठेव मागायची.
पण लई जोरात आवाज आला. आम्ही सगळे असे झालो. मला तर नाही आलं बाई. आपण आतमध्ये होतो तुम्ही ना. आतमध्ये होता. मी ना घेत होते ते सोडून इकडे आणि तो माणूस देता देता इकडे पळालो आम्ही सगळं. मी म्हणले पहिलं माझं द्या नाही तर ते विसरून जाऊ. किती रुपये आले? 325 ना. हा दिले ना. बोलते नाही 675 मायनस 325 700. अर्धा लिटरचं आहे ना. एक आहे. मग तूप घेतलंय आणि थोडंसं पुढं आलोय. जोशीवाडीवालीची एक ब्रांच आहे कोंडापुरीच्या पुढं आणि रांजणगावच्या अलीकडं. भूक लागली म्हणून आम्ही वडापाव घेतले पार्सल. म्हणजे प्रियांका आणायला गेली. खान मग गाडी चालू. हां दर तुला बोनेटवर जायचं का खायला? आम्ही त्या दिवशी बोनेटवर गेलो खायला. आता पिल्लू आहे आपला. दुसरी मिरची हवी असेल तर दे द्या. भाऊबीजेची प्रियांका ओवाळतीये. उद्या भाऊबीज आहे. नाही भाऊ बिझी आहे दोघं त्यामुळे आजच ओवाळून घेते. पाडव्याला बहीण बिझी मला बहीण काय बिझी आहे. उद्या आहे पाडवा हे भाऊ बीज. काय पडा काय पडा. याला धर ते याला धर बरं याला पाहिलं धर ते करून स्क्रीनशॉट दाखव. आहे ना त्याच्याकडं करून टाक ना. आता पहिलं छोट्या भावाने घेतला ज्येष्ठ भाऊ पाहिला बरोबर. दिवा मस्त दिसतोय. पोट घालू का बघ किती चांगलं लागतं. पोट आणलं आता काय झालं. फोटो काढू का? हे पाडवा आहे भाऊबीज नाही. जरा हसा. हा सूरज देवाच लागतं. आता मोठच काहीतरी का हेलिकॉप्टरची चावी देऊन ते बर का किती पैसे दिले. अयो दिसलं लय मोठं आहे. दे मामाला बनाव दे. बाय बाय. अरे ते खाली केला असं बांबू. हा माझ्या मम्मीने एवढा वर कपडे वाळत घातलेत बघा. ग्राउंड पासून किती मोठं डिस्टन्स आहे. आणि ट्रिक सांगतो. एक मिनिट प्रवीण ट्रिक दाखवा ना. बांबू खाली घ्या. हा बांबू खाली आणि सी एक्स्ट्रा ऑर्डिनरी माय मॉम. हे चांगलं सरळ चाललंय. स्ट्रेट चालतंय. हे काय जाते खोपीतच काय काढणार वेस्ट येतच जाते पूर्ण. कट करावं लागेल ना ते. वेस्ट जाते पूर्ण वेस्ट जाते. कापावं लागेल. काय याच्यावर रोग पडलाय का काय? हे गेलं ते आंबा आहे ना ह्यो. आंबा आहे आणि लिंबू दोन्ही शेजारी शेजारी. लिंबू नाही हे मोसंबी. एवढं जवळ नाही पाहिजे. ते बघा हे बघा ना किती जवळ जवळ ते. त्यामुळे ते आंब्याला त्रास होते. हे काय असं आहे. कोणी येऊ दे काही कोणतं तरी एक मोसंबी जास्त स्ट्रॉंग ठरली तिचं. हा एक आंबा आहे का? याला आला होता का कैरी आला? तेच काय पाठवलं होतं. चांगला आहे आंबा. कोणता आहे का माहिती? केसर. केसर आहे का? तो वन राजे पलीकडचा. हे लिंबू लिंबू पण येतात ना. बघा तिथे लिंबू आले. हे चांगलं आहे. ते जांभूळ जांभूळ.
आले तर येतात नाही तर नाही येत पण नाही असं आहे. ते चिकू पेरू पेरू पण आले होते ना. पेरू आल्यात ना बघा ना हम्म. बाहेर काढले बघा तिथे इथं पण आहे. आंबा हे लिंबू हे लिंबू हा का मोठे लिंबू आहे चांगलं आहे. किती आले 1 2 3 4 आले 4 5 6 आता हे सगळे बाहेर काढले आले हम्म. या सगळ्या बाहेर काढलेल्या केळी येतो चांगलं आहे. वाढत होत गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आम्ही चाललोय आता आमच्या गावी. चुलत्यांची तब्येत बरोबर नाही आहे त्यामुळे रिटर्न येणार आहे आम्ही परत. बघू आता कसं होतंय काय होतंय. 3 वाजलेत आता. A few moments later. तर मित्रांनो कालचा व्लॉग एवढा शूट करता नाही आला कारण आमच्या चुलत्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. मग त्यांना घेऊन नगरला गेलो, अहिल्यानगरला. तिथं ॲडमिट केल्यानंतर रात्री उशिरा आलो. होत असतात असे सिच्युएशन्स तुमच्या आयुष्यात, असे प्रसंग येतात. त्यामुळं तुम्हाला काही शूट करता येत नाही. पण तुम्ही आपले ब्लॉग बघतायत तर थँक्यू. अपडेट देत राहू. हा व्लॉग इथंच संपूयात. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.